नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? मजेत ना? पुन्हा एकदा तुमचं आपल्या फूड फीस्ट विथ देव चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला घेऊन जातो एका जापनीज कुझिनमध्ये. त्याचं नाव आहे कावा. तर हे कावा रेस्टॉरंट बेसिकली फेमस आहे सुशीसाठी आणि त्यांच्या इनोव्हेशन टेक्नॉलॉजीसाठी. तर चला आज मी तुम्हाला तिथे नेतो आणि दाखवतो कसं असतं जापनीज कुझिन. आणि आशा करतो की तुम्हाला नक्कीच आवडेल. शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. चला तर आपण आता पोचलेलो आहोत कावा रेस्टॉरंटमध्ये. जाऊया आतमध्ये. तर आज आम्हाला आतमध्ये गेल्यावर लगेचच टेबल मिळाला. फारशी गर्दी नव्हती आतमध्ये. तर इमिडिएटली आम्हाला टेबल झाला मिळालेला इथे. तर पाहू शकता इथे की टेबलवरच आपल्याला तिथे एक टॅबलेट दिलेला असतो आणि त्या टॅबवरून बेसिकली तुम्ही काही तुम्हाला ऑर्डर प्लेस करायची तर तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता. आणि त्याच्या खालीच तुम्ही बघू शकता तर मूव्हिंग अशी ट्रेन आहे. तर त्या ट्रेनवर सगळीकडे सुशी असतात वेगवेगळ्या प्रकारच्या. त्यांची नावं पण दिलेली असतात तिकडे आणि त्या मूव्ह होत असतात. तर इथे तुम्ही त्या ट्रेनवरून तुम्हाला जे काय आवडेल तुम्ही पिक करू शकता. जर मी अगोदर तिथे जिंजर पिकल पिक केलेलं आहे ते आपल्याला सुशी सोबत खाण्यासाठी. तर ते आम्ही पिक केलं अगोदर आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता कंटिन्युअसली तिथे ट्रॅकवर कंटिन्युअसली सुशी चालूच आहे. तर आम्ही पहिलं पिक केलं तिथे कॅलिफोर्निया रोल. तर इथे तुम्ही पाहू शकता की कंटिन्युअसली सुशीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या च्या डिशेस कंटिन्युअसली तिथे मूव्ह होत असतात आणि प्रत्येकाचं नाव दिलेलं असतं तिथे. तर तुम्ही नाव पाहून कुठची तुम्हाला आवडेल ती तुम्ही पिक करायची. तर आम्ही दुसरी इथं इथून पिक केली बेंगाल म्हणून. तर सांगायचं झालं तर सिन्सिनाटीचे फुटबॉलची टीम आहे बेंगल्स. खूप फेमस टीम आहे. तर त्यांच्या जर्सीचा कलर तसा आहे. तर त्याप्रमाणे त्यांनी ती सुशी बनवलेली आहे. तर त्याच्यानंतर आम्ही नेक्स्ट सुशी पिक केली ती म्हणजे व्हाईट ट्युना सुशी. सर ट्युना म्हटलं की आपला मराठीमध्ये येतं कुपा. तर व्हाईट कुपा व्हाईट कलरचा असतो आतमधून त्या प्रकारचा कुपा आहे. तर त्याची सुशी ट्राय करण्यासाठी घेतली. त्याच्यानंतर आम्ही पिक केला हवाईयन रोल. तर अशा प्रकारे आम्ही 5 प्रकारच्या वेगवेगळ्या सुशी ट्राय करण्यासाठी घेतल्या. मी तुम्हाला सांगेनच कशा लागतात त्या आणि कोणत्या कोणत्या घेतल्या त्या डबल एकदा तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करेन. तर त्या अगोदर आपण टॅबलेटवरून आपल्यासाठी काहीतरी कोल्ड्रिंक ऑर्डर करूया. तर त्या टॅबलेटवर भरपूर सारे काही ऑप्शन होते. त्याच्यावरून तुम्ही फूड्स ॲज वेल ॲज ड्रिंक मागवू शकता. तर तुम्ही पाहू शकता तिथे की भरपूर असे कोल्ड्रिंकचे ऑप्शन्स आहेत. कोक आहे, लेमनेड आहे, त्याच्यानंतर झिरो शुगरवाला कोक आहे, त्याच्यानंतर फॅन्टा होता, टी होता. तर
अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ड्रिंक होत्या तिथे. इवन स्पार्कलिंग वॉटर होतं, तर स्पार्कलिंग वॉटर म्हणजे आपल्याकडचं सोडा. तर आम्ही फायनली एक कोक ऑर्डर केला आणि एक वॉटर. तर इथे पाहू शकता तुम्ही, असं कोक ॲड करू शकता आणि ॲड टू ऑर्डर. तर त्या सुशीच्याच ट्रॅकवर स्वीट डिश पण होत्या. त्याच्यामधलं तर आम्ही एक तुम्ही बघू शकता की भरपूर प्रकारच्या स्वीट डिश होत्या, पण त्याच्यामधलं आम्ही एक चॉकलेट केक म्हणून पिक केली. तर मगाशी आपण त्या टॅबलेटवरून कोल्ड्रिंक ऑर्डर केलेली. तर हा बघा, हा रोबोट आपल्याला तिथे कोल्ड्रिंक घेऊन आलेला आहे. कोल्ड्रिंक, वॉटर आणि स्ट्रॉ घेऊन आलेला आहे. तर आपण त्या रोबोटच्या ट्रेवरनं कोल्ड्रिंक पिक करायची आणि पिक केल्यानंतर त्याच्या स्क्रीनवर असतो की तुम्ही ऑर्डर रिसीव केली का, आणि आपण ओके प्रेस करायचा. मग ओके प्रेस केला की तो रोबोट निघून जातो. तर अशा प्रकारे आम्ही तिथे 5 वेगवेगळ्या प्रकारच्या सुशीज आणि एक चॉकलेट केक म्हणून पिक केला. तर आता त्या सुशी खाण्यासाठी आपल्याला तिथे कॉन्डिमेंट तयार करावं लागेल. कॉन्डिमेंट म्हणजे एक प्रकारचा आपल्याला सॉस तयार करावा लागतो. तर सॉस तयार करण्यासाठी अगोदर मी सोया सॉस घेतलेला आहे तिथे, आणि आता त्या सोया सॉसमध्ये वसाबी मिक्स करावी लागते. वसाबी ही एक प्रकारचा पदार्थ आहे, तो खूप हॉट असतो. तर मी टाकल्यावर समजेल आता की दिसायला तो हिरवा असतो. आपल्याकडे मिठाईवाल्याकडे असतो ना ते स्वीट डिश, त्याप्रमाणे दिसायला दिसते, पण ती स्वीट नाही. तर ती भरपूरच हॉट असते. त्याच्यामुळे त्याची जेवढी कमी क्वांटिटी घेता येईल तेवढी कमी घ्यायला लागते. आणि मग ती आपण वसाबी सोयामध्ये टाकायची आणि प्रॉपरली मिक्स करून घ्यायची. अशा प्रकारे मिक्स करायची. तर मी खूप छोटी क्वांटिटी घेतली आणि त्याच्यामध्ये टाकली. आणि आता तर त्याच्यामध्ये नंतर मी बेसिकली जिंजर पिकल घेतलं. जिंजर पिकल सांगायचं झालं तर बेसिकली आपलं लोणचं. पिकल म्हणजे लोणचं. ती थोडी एक स्लाइस घेतली आणि ती आपल्या सोया सॉस आणि वसाबीमध्ये प्रॉपरली मिक्स केली. आणि अशा प्रकारे आपलं तयार झालं कॉन्डिमेंट सुशी खाण्यासाठी तयार. चला, तर आपण आता आपली पहिली सुशी ट्राय करूया, कॅलिफोर्निया रोल. सर, कॅलिफोर्निया रोलमध्ये बेसिकली क्रॅब मीट असतो, म्हणजे आपलं चिंबोरीचं मीठ असतं त्याच्यामध्ये. आणि वरून बघाल तर राईसचं कवर आहे, आणि राईसच्या आतमध्ये ॲक्च्युली दॅट सीवीड असते. तर हे कॉम्बिनेशन आता मी त्याच्यामध्ये डिप केलं आपल्या बनवलेल्या सॉसमध्ये, आणि खाल्लं. तर आम्ही अजून एक तिथे स्वीट डिश पिक केली, सॅझमे सीडवाली डिश. तर ह्याच्यामध्ये हे बॉल होते बेसिकली, वरून तिळाचे कण होते, आणि आतमध्ये रेड बीन असतात, तर त्याची पेस्ट होती. तर ती रेड बीनची पेस्ट असते, ती खूप स्वीट बनवलेली असते. चला, तर आपण आता दुसरी डिश ट्राय करूया. तर दुसरी होती बेसिकली श्रिम्प होती, फ्राईड श्रिम्प. श्रिम्प केलेली ब्रेड क्रममध्ये फ्राईड, आणि त्याच्यावर नंतर सीवीड आणि राईसचे कवर होते. तर ती पण छान टेस्ट होती, कारण जी श्रिम्प ब्रेड क्रममध्ये फ्राईड केलेली ती एकदम क्रिस्पी होती. तर नंतर मी ट्राय केलं हवाईयन सुशी. तर हवाईयन सुशीमध्ये तुम्ही वरच बघू शकता, एक पायनॅपलची स्लाइस आहे. आतमध्ये त्याच्या मँगो होता, आणि ॲवोकाडो फ्रूट होता. आणि ते ते कव्हर केलेले राईस आणि परत त्यात सीवीडमध्ये. तर खूप छान टेस्ट होती आणि स्वीट होती, बट ते सोया सॉसमुळे अजून चांगली चव येत होती.
तर त्याच्यानंतर आम्ही ट्राय केलं रेड ट्युना. तर ह्याच्यामध्ये रेड ट्युना म्हणजे आपला परत कुपा, तर त्याच्या आतमध्ये राईस सोबत त्यांनी चांगलीशी सुशी बनवली, खूप छान टेस्ट होते. तर सर्व सुशी ट्राय करत असतानाच असा वरून ट्रक बेसिकली आमचा शेफ स्पेशल डिश घेऊन आला. तर मी ती एक शेफ स्पेशल डिश ऑर्डर केलेली. त्याचं नाव होतं स्वीट श्रीम्प. त्याचं गेस्चर आणि प्रेझेंटेशन खूपच चांगलं होतं. तुम्ही बघाल तर इथे श्रीम्प होती आणि त्याच्या खालती राईस होतं. तर ते एक सुशी त्यांनी बनवलेली. श्रीम्प आणि त्याच्या बाजूलाच त्या श्रिम्पचं डोकं होतं, ते पूर्ण फ्राय केलेलं होतं आणि त्याच्या बाजूलाच फ्राईड कॅरट होते आणि एक फ्लॉवर होता. तर चांगलं प्रेझेंटेशन होतं. त्याच्यानंतर मी ती सुशी ट्राय केली. अं, तर असं झालं की ती जी श्रिम्प होती ती एवढी सॉफ्ट होती की मी तोंडात टाकाबरोबर विरघळूनच गेली. त्याच्यानंतर जे फ्रायड केलेलं होतं तर एकदम ती बेसिकली श्रिम्प खूपच भरलेली होती. तुम्हाला दाखवतो मी. त्याच्यामध्ये सगळं मीठ भरलेलं होतं. तर खूप अशी क्रिस्पी बनवलेली होती, पण छान होती. आणि बघू शकता किती कलरफुल टेक्स्चर आलेलं होतं त्या डिशसाठी. कंटिन्युअसली तिथे चालू होतं. त्याच्यानंतर आम्ही एक छान असं पाहिलं, ती म्हणजे आपली सालमन सुशी. सालमन म्हणजे आपलं मराठीमधलं रावस सुशी खूपच छान होतं. कावा रेस्टॉरंट, तर आपण इथे ट्राय केला आज सुशी, डिफरंट वेगवेगळ्या प्रकारच्या सुशी ट्राय केल्या. त्याच्यानंतर आपण श्रीम्प खाल्ली, शेफ स्पेशल. त्याच्यानंतर आपण स्वीट डिश पण खाल्ली. तर असा होता आपला आजचा कावा रिव्होल्युशन सुशीचा रेस्टॉरंटचा एक्सपिरियन्स. सांगायचं झालं तर खूप चांगला होता. मी सिन्सिनाटीमध्ये कोणी असेल तर त्यांना नक्कीच रिकमेंड करेन हा रेस्टॉरंट एकदा तरी ट्राय करा. चला तर मग भेटूया आता पुढच्या व्लॉगमध्ये, आणि तेव्हापर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि थँक्यू.